बघा दुसरा पण धपाटा आपला चांगला खरपूस भाजून झालेला आहे। नमस्कार, मराठी जोडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज मानसी बनवणार आहे मराठवाड्यातील स्पेशल डिश, ते आहे धपाटी। तर आमच्या आईंची फरमाईश आहे की मानसी आज धपाटी बनव खायला। बरं मानसी, मग धपाटी बनवण्यासाठी तू काय काय साहित्य घेतले जरा सांगशील का? हे बघा, धपाटी बनवण्यासाठी मी ह्या ग्लासाचं माप घेतलेलं आहे। ह्याच्यात आहे गव्हाचं पीठ, ह्याच्यात आहे ज्वारीचं पीठ, जो हाच ग्लास बरोबर 1.5 ग्लास घेतलेला आहे। इथे आहे बेसन पीठ, त्याच्यासोबत आहे मीठ, हळद आणि मी याचं वाटण करणार आहे। इथे आहे मिरची, थोड्या मिरच्या कमीच घेतलेल्या आहेत, ॲक्च्युली जास्त घेतात पण आता सध्या आईनं जास्त तिखट नाही खायचंय म्हणून मी इथे मिरच्या थोड्या कमी घेतलेल्या आहेत। जिरं, लसूण आणि कोथिंबीर ह्याची मी आता बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि मग नंतर आपण पीठ मळताना दाखवूया। ओके, हे बघा, आता मी इथे तिन्ही पीठं एकत्र करून घेतलेली आहेत। ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे, चवीपुरतं आपण मीठ टाकूया। मला मिठाचा हाताचाच अंदाज आहे, असं तर कमी पडतं माझ्याकडनं मीठ, पण कधी जास्त होत नाही। आता हे जे वाटण केलेलं आहे आपण, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकलेलं आहे, तर मी काढून घेते। आईंना आमच्या धपाटी खूप आवडतात, सासऱ्यांना पण आवडतात धपाटी, पण तुमचे सासरे आता सध्या गावी गेलेले आहे, त्याच्यामुळे ते व्हिडिओ बघतील तेव्हा बोलतील माझ्यासाठी नाही बनवलीस का? मानसी आज बनवणार दही धपाटी, दह्यासोबत खूप छान लागतं त्यासोबत। आणि ह्याच्यासाठी घट्ट डाळ सुद्धा बनवतात, तुरीची घट्ट डाळ बनवायची आणि त्याला फक्त राई आणि लसणाचीच फोडणी द्यायची। तर अशा प्रकारे आपण आता हे पीठ चांगलं मळून घेऊया। हे बघा, आता माझं पीठ मळून झालेलं आहे। आता मी हे 10-15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देते, नंतर आपण धपाटी बनवूया। हे बघा, आता हे पीठ छान मुरलेलं आहे। आपण ह्याला लाटू सुद्धा शकता किंवा एक दुसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि हे बघा, ह्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं, खालती पण थोडं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून हा चिकटणार नाही असा, वरती पण चांगलं ह्याला पाणी लावून घ्यायचं। आता जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा मी हा पिठाचा गोळा घेते। पण चवीला खूप छान लागतं, खूप चांगलं लागतं चवीला। हे आजारी माणसाला दिलं तर त्याचं तोंडाला चवच येईल, इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे ह्याला। आता मी ह्याच्यावरती थापून घेते। हे बघा, आपलं धपाटा थापून झालेला आहे। ह्याच्या इथे मध्ये थोडेसे खड्डे पाडायचे असतात, हे मी 3 खड्डे पाडलेले आहेत। आता मी तवा गरम करायला ठेवलेला होता, त्याच्यावर तेल टाकून घेते, चांगलं सगळीकडे पसरवते। हे बघा, ह्याच्यावरती असं सोडायचा आणि हळूहळू हे काढून घ्यायचं। चला, पहिला तर सक्सेसफुली झालेला आहे। आता मी अशाच प्रकारे दुसरा सुद्धा धपाटा थापून घेते। हे बघा, ह्याच्या बाजूने आपण आता तेल सोडूया जेणेकरून हा चांगला भाजला जाईल। मी गॅस थोडा कमीच ठेवलेला आहे। दोन्ही बाजूने ह्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। अजून हा भाजला गेला पाहिजे, चांगला कच्चा नाही राहिला पाहिजे हा। तिथपर्यंत मी दुसरा सुद्धा थापून घेते। मस्त खरपूस भाजलाय का धपाटा? मग हे बघा, आता मी परत एकदा उलटून घेते। हे बघा, किती छान भाजलं गेलेलं आहे। ह्याच्यावर लोण्याचा गोळा पण टाकायचा। लोणी आहे ना, लोण्याचा गोळा आणि मिरच्या देणार आहे खायला तुम्हाला, तिखट झणझणीत अशा। हो का? बरं बरं, ठीक आहे, चालेल। हे बघा, मी दुसरा धपाटा पण टाकलेला आहे। आता ह्याला पण चांगला खरपूस भाजून घेऊया आपण। गॅस थोडा, आपण हे तव्यावर टाकत असताना गॅस थोडा कमीच ठेवा जेणेकरून चिकटणार नाही। गॅस कमी जास्त करूनच मस्त खरपूस भाजून घ्या। हा बघा, दुसरा पण धपाटा आपला चांगला खरपूस भाजून झालेला आहे। आता मी याला काढते डिशमध्ये आणि ह्याच्यावर टाकते। आता मी फ्रीजमध्ये लोणी ठेवलेलं होतं म्हणून ते घट्ट झालेलं आहे, पण गरम गरम धपाट्यामुळे हे लोणी एकदम मेल्ट होणार आहे। तर आता माझी ही रेसिपी तयार झालेली आहे। हे धपाटे कसे बनवलेले आहेत हे तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा, आम्हाला खायला द्या नक्कीच। हे घ्या, बाय बाय।